नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, सध्या मी माझ्या राईटअपवर लिखाणावर थोडंसं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे सातत्याने रिसर्च आणि वाचन आणि ऐकणं जोरदार होतं. त्यामुळे थोडंसं व्हिडिओसाठी रिसर्च करायला मला वेळ नाही मिळत आहे. तरी पण आठवड्याला एक या ॲव्हरेजने मी व्हिडिओ करतोच. गेल्या शनिवारी मी व्हिडिओ केला होता. आज परत तुम्हाला भेटायला आलो आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या एका ज्वलंत प्रश्नावर. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सातत्याने महाराष्ट्रावर या बाबतीत अन्याय होतो आहे आणि त्याबद्दल आपले लोकप्रतिनिधी, मंत्री लोक, महाराष्ट्राचं विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभेतील राज्यसभा, लोकसभा याच्यामध्ये आपले आमदार, खासदार निवडून जातात. ते काही करतायत असं मला वाटत नाही आणि ते वाटत नाही याचा अनुमान आता आपण डेफिनेटली काढू शकतो. तुमच्या लक्षात आला असेल मला कुठल्या विषयावर बोलायचं आहे. मला ती 3-4 दिवसापूर्वी जी बातमी आली की सेंट्रल रेल्वेने सह्याद्री एक्सप्रेस आहे ती कायमची रद्द केली, कोविडमध्ये बंद झालेली, आणि त्या जागी दादर गोरखपूर ट्रेन सुरू केली. तुम्हाला सांगते, बातमी ऐकली ना त्यात माझी तळपायची मस्तकाला गेली. पण शेवटी मी एक हौशी पत्रकार आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, रस्त्यावरचा सामान्य कार्यकर्ता. त्यामुळे मी जे काय करू शकतो त्याला मर्यादा आहेत. काय करू शकणार म्हणून मी थोडासा याच्यावर रिसर्च केला आणि पाहत होतं काय बघतोय तर ही जी भारतीय रेल्वे आहे, इंडियन रेल्वे, ही कोणाची आहे? ही अखंड हिंदुस्थानची आहे की फक्त गायपट्ट्यातल्या म्हणजे हिंदू आणि हिंदुस्थान म्हणणाऱ्या लोकांचीच ही फक्त रेल्वे बदली आहे का? असा दाट संशय नाही, ती रियालिटी आहे, असं ती वास्तवता आहे असं माझं ठाम मत झालं. खरं सांगतो तुम्हाला, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून जवळजवळ ज्या काय गाड्या 18 प्लॅटफॉर्म्स आहेत, नवीन प्लॅटफॉर्म धरले, आता 18 प्लॅटफॉर्मची आणखीन डेव्हलपमेंट सुरू आहे आणि तो झाला की आणखीन एखादा प्लॅटफॉर्म आणखीन वाढवतात का त्याची कल्पना आहे. या 18 प्लॅटफॉर्मवरनं उत्तरेमध्ये म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 118 गाड्या रोज सुटतात. 118 गाड्या, त्यापैकी कानपूरला 25, वाराणसीला 36 जात आहेत, पटण्याला 23, गोरखपूर 16, लखनौ 17, इतक्या गाड्या उत्तरेमध्ये जात आहेत. आणि महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये, अनेक नाही म्हणून मोजक्या शहरामध्ये, म्हणजे पुणे आहे, कोल्हापूर आहे, पंढरपूर आहे, धाराशिव आहे, शिर्डी आहे, अशा मोजक्या शहरामध्ये साधारण 26 ते 30च्या दरम्यान गाड्या या इकडनं सुटतात. कळलं की नाही? एवढ्याच गाड्या सुटतात आणि त्या सुटणाऱ्या गाड्यांपैकी जवळजवळ 9 गाड्या कोविडच्या काळामध्ये सस्पेंड केलेल्या होत्या, त्या रद्द केले, त्या आता कायमच्या रद्द झालेल्या आहेत. कळलं की नाही? कोकण रेल्वे झाली 26-27 वर्षापूर्वी. या कोकणाच्या ट्रॅकवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची अधिकाधिक जमीन या रेल्वे प्रकल्पासाठी, कोकण रेल्वेसाठी दिली गेली. सर्वाधिक आर्थिक बोजा जो होता तो महाराष्ट्राने उतरला आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं आहे तर सर्व मुंबई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून सावंतवाडीपर्यंत आम्ही बघतो ती सगळी बोडकी स्टेशन, एकही स्टेशन पूर्ण नाही आहे की ज्याच्यावर छप्पर आहे आणि असं एखादं स्टेशन आहे, असं एकही स्टेशन गेल्या 26-27 वर्षात बांधलं गेलं नाही. कळलं की नाही? आणि गाड्या किती मिळाल्या? पहिली तर एक कोकण कन्याची गाडी रात्रीची निघते, ती पणजीला जाते, ती मडगावला जाते, म्हणजे ती काय महाराष्ट्राला गाडी नाही मिळत. एक फक्त जी म्हणजे तुतारी एक्सप्रेस म्हणून जी काय गाडी निघते रात्री 12 वाजता आणि ती सकाळी 7 वाजता सावंतवाडीला जाते, एक दिव्यावरनं जाते. आणि जी इकडनं जी गाडी दादर रत्नागिरी होती ती पण गाडी कायमची आता कॅन्सल करून टाकली. म्हणजे एवढा पैसा, एवढी जमीन कोकण रेल्वेसाठी दिली आणि मिळालं काय तर फक्त 2 गाड्या. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये फक्त 26 गाड्या महाराष्ट्रातल्या मोजक्या शहरामध्ये जात आहेत. मी सांगतोय ती फिगर मागे पुढे होऊ शकत असेल ना, मी अगदी म्हणजे 5-10 गाड्या मागे पुढे होत असतील. उत्तर प्रदेशच्या दिला, बिहारच्या दिला मिळण्याची शक्यता आहे. कारण मी वाचत असताना मला सगळी इन्फॉर्मेशन लगेच मिळाली. ह्या गाड्यामध्ये ही सांगितलेली छातीटोप, पण हे त्या गाड्या एवढ्या आहेतच. याच्यापेक्षा अधिक असतील किंवा थोड्याशा कमी होऊ शकतील, याच्यापेक्षा अधिकच असतील. तर ह्या पार्श्वभूमीवर माझ्या मनामध्ये मी जे म्हटलं, माझी तळपायची एक मस्तकाला गेली. आणि मला काय माहिती का, नेहमी एक वाईट सवय आहे
मी जातो तर तिथे काय त्या काय चौकशा करत असतो. माझ्या घरातले सगळे म्हणतात की नकोच्या लष्कराच्या भाकड्या बडवण्याची तुला भारी सवय. म्हणजे रेल्वे स्टेशनवर उभं राहिल्यावर प्लॅटफॉर्मवर जर कुठे पंखा रिपेअर करणार त्याचा माणूस तर मी त्याच्याशी बोलतो नेहमी. आणि ही माझी गेल्यावर नेहमीची सवय आहे. ते रेल्वेचे स्टॉल्स आहेत त्या इकडे जे राहणारे जे चालवणारे कॉन्ट्रॅक्टर त्यांची नावं वाचतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. मला ना आज तक कधी मराठी बोलणारा म्हणजे मराठी असलेला कॉन्ट्रॅक्टर या सर्व रेल्वेच्या कॉन्ट्रॅक्टर जे प्लॅटफॉर्मवर म्हणा इलेक्ट्रिफिकेशनची कामं वगैरे करणारे जे असतात, अनेक कामं असतात रेल्वेची किंवा म्हणजे जे स्टॉल्स रेल्वे स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिसतात, शेकडो स्टॉल आहेत महाराष्ट्रामध्ये. यापैकी मला कधीही मराठी माणूस मुंबई शहरामध्ये दिसलेला नाही आज तक. एकही स्टॉल चालवणार. सगळे तिकडचेच उत्तर प्रदेश, बिहार, ठाकूर बिकूर असेच सगळे लोक ते स्टॉल चालवतात. माझी तळपायच्या मस्तकाला जाण्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही जे म्हटलं की आमचे विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये जे आमचे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून देतो, या लोकांनी आज तक काय केलं आणि हे काय करतात काय. महाराष्ट्रातनं 4 रेल्वे मिनिस्टर झाले. एस के पाटील जे महाराष्ट्र द्वेषी होते आणि महाराष्ट्राचं द्वेष करणारी व्यक्तिमत्व होतं मराठी असूनही, मुंबईतले असूनही. त्यानंतर मधु दंडवते 77 साली, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आणि शेवटचे म्हणजे सुरेश प्रभू हु वॉज बाय ऑल मीन्स ही वॉज अ युजलेस रेल्वे मिनिस्टर आज तक मराठी झालेला, जो नाकर्ता असा रेल्वे मिनिस्टर होता. तर ह्या चौघांनी काय केलं तर दंडवते, मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी आपलं सगळं फोकस हे केलं आणि त्यांनी कोकण रेल्वे तरी आणली. ते स्वप्न तरी मराठी माणसाचं त्यांनी प्रत्यक्षात आणण्यास मदत केली. या दोघांमुळे ती कोकण रेल्वे आली. बाकीच्यांनी काय केलं. आता जे लोकसभा म्हणजे राज्यसभेची अधिवेशनं जातात याच्यामध्ये माझ्या ऐकिवात नेहमी ते लोकसभा राज्यसभेचं नेहमी पाहतो लाईव्ह सेशन. त्यामध्ये मला आपले मराठी खासदार, महाराष्ट्रात निवडून जाणारे खासदार, मुंबईतनं जाणारे खासदार हे कधी ह्या विषयावर कधी लोकसभेमध्ये बोलत आहेत किंवा एखाद्याने स्टार क्वेश्चन विचारला आहे म्हणजे तारांकित प्रश्न कधी उपस्थित केला आहे लोकसभा राज्यसभेमध्ये, कधी कॉलिंग अटेन्शन नोटीस म्हणजे लक्षवेधी सूचना दिली आहे या प्रश्नावर की बाबा महाराष्ट्रावर हा अन्याय सातत्यानं का होतो. रेल्वेची जी रिक्रुटमेंट होते त्याच्यासाठी देखील बाहेरचे लोक येतात, ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपतात. मध्यंतरी म्हणजे 8-10 वर्षापूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र निर्माण सेवेने त्या लोकांनी त्यांना इथे येणाऱ्या तिकडच्या पट्ट्यातल्या लोकांना चांगला चोप दिला होता. तेवढ्यात ते प्रकरण मिटलं. पण हा जो फॉलो होता की रेल्वेमध्ये होणारी रिक्रुटमेंट, भरती, रेल्वेमध्ये दिली जाणारे कॉन्ट्रॅक्टर, रेल्वेमध्ये स्टॉलचे जे स्टॉलधारकांची लायसन दिली जातात रेल्वे, ते कोणाला, ह्याचा पाठपुरावा आमच्या लोकप्रतिनिधी का करत नाहीत. त्याच्यासाठी मेहनत करावी लागते ना. तुम्ही फक्त एखादं लेटर लिहा त्याचे आणि तुमच्या मिनिस्टर तुम्ही दिल्लीत असाल त्यावेळेला त्याचा पाठपुरावा करता आणि हा प्रश्न तुम्ही लोकसभा राज्यसभेमध्ये का उत्पन्न करत नाही, ही शंकानं मला फार सतावते. एवढा पैसा देतो आणि ती रिक्रुटमेंट बघा ना, रेल्वेमधली रिक्रुटमेंट बघा, किती लोक तुम्हाला महाराष्ट्रात देतात. सगळे म्हणजे रेल्वेमध्ये तुरळक आहेत, नाही असं नाही. पश्चिम रेल्वे काय ती तर गुजरातचीच झालेली आहे पश्चिम रेल्वे म्हणजे. पण मध्य रेल्वेमध्ये तुम्हाला बरेच वेळेला काउंटरवर किंवा आतमध्ये देखील मराठी दिसतील. पण ते स्टेशन मास्तर असतात ते तुम्हाला कधी मराठी भाषेत कधी अपवादानेच दिसतील. कळलं की नाही. या प्राप्त परिस्थितीमध्ये आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कधी त्यांचं हे कर्तव्य नाही का, महाराष्ट्रावर जो गेली स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर आज तक जो अन्याय चालला आहे, घोर अन्याय चाललेला आहे भरतीच्या बाबतीत, जे निविदा दिल्या जातात कॉन्ट्रॅक्ट कामाच्या त्याच्या बाबतीत, जे स्टॉल डिस्ट्रीब्यूट केले जातात, याच्यामध्ये महाराष्ट्राचं हक्काचं स्थान का देत नाही. इकडच्या स्थानिक मराठी माणसाला ती कॉन्ट्रॅक्ट का मिळत नाहीत, त्यांना ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे स्टॉल का मिळत नाहीत, याचा कधी गांभीर्याने विचार आमचे लोकप्रतिनिधी करणार आहेत की नाही येणाऱ्या काळामध्ये, हा प्रश्न मला अतिशय टॉर्चर करतो आहे. कळलं की नाही. आमच्या पक्षाचे अनेक खासदार माझे चांगले मित्र आहेत. मी अनेक वेळेला मी आतापर्यंत बोललेलो नाही, पण ह्यापुढे मात्र मी ह्या सर्व खासदारांना या विषयावर सतावणार आहे प्रश्न विचारून. त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मी त्यांना त्या गोष्टीबद्दल सतत विचारणार आहे की तुम्ही काहीतरी करा या प्रश्नाबद्दल म्हणून. कळलं की नाही. मी असं नाही म्हणत की आता जे राजसाहेब ठाकरेंनी ती गोरखपूर एक्सप्रेस इकडे म्हणजे सह्याद्री एक्सप्रेस कॅन्सल केल्याबद्दल एक लेटर पाठवलं रेल्वे, पण हा प्रश्न नुसतं लेटर लिहून होतच नाही. आज सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये रस्त्यावर आंदोलन करायला पाहिजे होतं, मोर्चा काढायला पाहिजे होता आणि लोकांच्या दृष्टीपदात ती गोष्ट आणून द्यायला पाहिजे होती की भारतीय रेल्वे आहे ती उत्तर प्रदेश आणि बिहारची रेल्वे होण्याची झालेली आहे आणि त्याला फक्त महाराष्ट्राला या रेल्वेच्या याच्यामध्ये काही स्थान नाही आहे. महाराष्ट्राचं स्थान आहे ती फक्त महाराष्ट्राच्या जमिनीसाठी आणि महाराष्ट्राच्या बजेटमधनं तिथे पैसे देण्यासाठी महाराष्ट्राचं भारतीय रेल्वेमध्ये स्थान महाराष्ट्राला मिळालेलं आहे.
रिक्रुटमेंट करायच्या वेळेला महाराष्ट्राची त्यांना आठवण येत नाही, प्लॅटफॉर्मवरचे स्टॉल देताना त्यांना मराठी माणसाची आठवण येत नाही, महाराष्ट्राची आठवण येत नाही, रेल्वेमध्ये जी विविध प्रकारची करोडो रुपयाची कॉन्ट्रॅक्ट दिली जातात ती कॉन्ट्रॅक्टचं वितरण करत असताना त्यांना महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आठवण होत नाही. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने महाराष्ट्रात असलेल्या सर्व राजकीय पक्षाच्या, सर्व रंगाच्या, सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना आणि त्या पक्षांना मान खाली घालवणारी अशी घटना आहे. आज तगायत या विषयावर कोणी मोकळेपणे बोलतच नाहीत, कुठलाही पत्रकार त्याच्यावर लिहित नाही, कळलं की नाही. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांनी काय करायचं हा विचार मला सातत्याने घोंगावते. त्यासाठी म्हटलं की आपण नुसतं डोक्याला आपल्या स्वतःच्या मेंदूला त्रास देऊन त्याच्या हे भागणार नाही. ही गोष्ट माझे व्हिडिओ जरी कधी व्हायरल होत नसले तरी पण मला वाटलं की एक कर्तव्य वाटलं की आपण ह्या विषयावरला वाचा फोडावी, जेणेकरून जे लोक माझा हा व्हिडिओ पाहतील ते सबस्क्राईब तो व्हिडिओ सर्वांना दाखवून या विषयाला आपापसात चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू होईल अशी मी आशा बाळगतोय. कळलं की नाही. तर हा अत्यंत घन महाराष्ट्रात जे म्हणतो की 80% लोक म्हणजे 80% नोकऱ्या या मराठी माणसाला मिळायला पाहिजेत, तर त्याला काय रेल्वे अपवाद आहे का की रेल्वेमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या नाही मिळत, 80% आम्हाला जागा सगळीकडे मिळायला पाहिजे, ते कॉन्ट्रॅक्ट दिली जातं, त्याला काय महाराष्ट्राचा अपवाद करतायत का, याची चौकशी व्हायला पाहिजे. आशा करतो की सर्व राजकीय पक्ष आपापसातले मतभेद विसरून जे या पक्षाचे डायनामिक लीडर्स आहेत, म्हणजे ज्यांची ताकद आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद आहे, राजसाहेबांच्या मनसेची ताकद आहे, बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची ताकद आहे की जे रस्त्यावर येऊन आंदोलनं करू शकतात, सरकारला जाब विचारू शकतात. आता तरी ह्या लोकांनी या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन, कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षी हे महाराष्ट्रद्रोही पक्ष आहेत. काँग्रेसने तर सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला, BJPने देखील त्यांना सत्ता मिळवण्याच्या अगोदर देखील आणि सत्ता मिळाल्यावर गेल्या 12 वर्षात देखील सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय जीवनावर आपल्यावर अन्यायच केला आहे. या प्राप्त परिस्थितीमध्ये जे आमचे उरलेले हक्काचे जे 3 पक्ष आहेत, या पक्षाच्या नेत्यांनी आपापसातले मतभेद विसरून आपापल्या आमदार खासदारांना विधिमंडळात आणि संसदेमध्ये हा विषय जोमाने मांडण्यासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे, नव्हे त्यांच्यावर कंपल्शन करायला पाहिजे असं मलापासून वाटतं. मित्रांनो, तुम्हाला मी जे काय आत्ता बोललो भारतीय रेल्वेबद्दल आणि त्यात होणाऱ्या महाराष्ट्रावरील अन्यायाबद्दल मी जे काही विवेचन केलं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर न चुकता माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी, आपल्या ऑफिसमधील कलिग्स, शेजारी पाजारी आणि तुमच्या एरियामध्ये असलेले राजकीय नेत्यांना फॉरवर्ड करा, त्यांच्याशी हा व्हिडिओ शेअर करा. आणि नेहमीप्रमाणेच मी माझा व्हिडिओ संपवताना सांगत असतो की प्लीज टेक केअर. आणि त्याबरोबर सांगतो की आजपासून कायम जिथे जाल तिथे छाती ठोकपणे सांगा सगळीकडे मी मराठी आहे आणि परप्रांतीय लोकांशी मराठीमध्ये बोला, कारण भाषा टिकली ते संस्कृती टिकते, तुमची जमीन टिकते, या गोष्टी विसरू नका. थँक्यू.